मराठी राज्य आहे, मराठी शहरं टिकली पाहिजेत, मराठी अस्तित्व टिकलं पाहिजे। 1956 पासून 1960 पर्यंत जो संघर्ष झाला होता ती वेळ पुन्हा आली की काय अशी आम्हाला शंका आहे। मुळात ज्या कारणास्तव संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला ते कारण असं होतं की मुंबई ही गुजरातमध्ये जाईल, म्हणजे गुजराती भाषिक होईल। त्यावेळेस आमच्या मराठी माणसाने, इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांनी लढा दिला। 4 वर्ष हा लढा चालला, अनेकांनी गोळ्या खाल्ल्या आणि शासनाच्या आकडेवारीनुसार 107 हुतात्मे गेले, रक्त सांडलं आणि तेव्हा एक भाषिक मराठी राज्य स्थापन झालं। अहो त्यावेळेस पण मोरारजी सारखा माणूस मुख्यमंत्री होता, त्यांनी ऑर्डर दिल्या गोळ्या झाडा मराठी माणसावरती आणि हे राज्य म्हणजे मुंबई राज्य हे गुजरातमध्ये विलिनीकरण करा, परंतु मराठी माणसाने ते होऊ दिलं नाही। आणि आता देखील नरेंद्र मेहता सारखे माणसं मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून मुद्दा म्हणून पुन्हा एकदा घराणेशाहीच्या माध्यमातून एक अमराठी महापौर या महापालिकेवर देतात। या डिंपल मेहता ज्यांना आपला देश स्वतंत्र कधी झाला हे माहित नाही, यांनी भर भाषणामध्ये सांगितलं की 1997 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। या डिंपल मेहताला तुम्ही महापौर करताय। अहो तुम्हाला सगळं घरामध्येच पाहिजे, आमदार तुम्ही स्वतः, महापौर तुमच्या वहिनी आणि मग भाजपच्या इतर लोकांनी काय सतरंजा उचलायच्या का? मला खंत एक वाटते की आज या 78 भाजपच्या नगरसेवकापैकी 46 मराठी नगरसेवक निवडून आले, परंतु हे नगरसेवकांनी खरं तर मराठी महापौराची मागणी लावून धरली पाहिजे होती। नेत्यासाठी काम करण्यापेक्षा या शहरासाठी, या राज्यासाठी काम केलं पाहिजे। तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे ना की तुम्हाला आमदाराचं ऐकण्यासाठी निवडून दिलेलं आहे। म्हणून आमची एक मागणी आहे की महापौर मराठीच झाला पाहिजे। आमच्या सोबत सगळे पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही जाणार आहात मीरा भाईंदर महापालिकेकडे जाणार आहात की इथेच थांबून तुम्ही निषेध करता? नाही, आम्ही आता थोड्या वेळात, आमची आता जनसंख्या हळूहळू वाढते, आम्ही आता जवळपास अर्ध्या तासांनी या इथून प्रस्थान करू आणि महानगरपालिकेवर आमचा मोर्चा निघणार आहे। पोलिसांची दडपशाही दरवेळी असते। माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती आहे की आपण छाती ठोकपणे भरसभेमध्ये सांगितलं होतं की या शहरांचे महापौर मराठी हिंदूच होईल। मग मराठी हिंदूच जर होणार असेल तर मीरा भाईंदर मध्ये मराठी हिंदूच का नकोय असा प्रश्न आहे। माननीय देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांनी पोलिसांना आदेश द्यावेत की मराठी मोर्चाच्या आड कोणी येऊ नये, दडपशाही वापरू नये। कारण मराठी मोर्चाच्या वेळेस, कबूतरखान्याच्या मोर्चाच्या वेळेस, शाळेंच्या मोर्चाच्या वेळेस आम्हाला याचा अनुभव आलेला आहे। त्यामुळे आता पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावा, शांततेत आम्ही आमची मागणी मांडण्यासाठी महापालिकेवरती पोहोचणार आहोत। भाजपचं असं म्हणणं आहे की रुबीना फेरोज यांना चालते, डिंपल मेहता का चालत नाही? अहो भाजपचं काय म्हणणं आहे, आमदार नरेंद्र मेहता हे आमदार 2 वेळा झाले, यांना हे माहिती पाहिजे की ज्यांचं बहुसंख्येने आकडा असतो त्यांचाच महापौर होतो। आणि रुबीना शेख बद्दल ते बोलले, त्यांनी आमच्या गिल्बर्ट मेंडोसा बद्दल बोलले आणि अनेक या ठिकाणच्या परेरा बद्दल बोलले। त्यांना हे माहिती नाही आहे की हे स्थानिक भूमिपुत्र आहेत। अहो मराठी आणि अमराठी म्हणजे काय? परप्रांतीय तो असतो ज्यांचं इतर राज्य असतं, परप्रांतीय तो नसतो ज्यांचं एकच राज्य असतं। म्हणून या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र यांचं मराठी हे, महाराष्ट्र हेच राज्य आहे। त्यामुळे नरेंद्र मेहतांनी एक लक्षात ठेवा, आपण काय बोलतो याचं भान ठेवून बोलत जावं।